नमस्कार. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपला परिचय द्या. नमस्कार, मी सोनाली सागर नलवडे. माझी ओळख आता सगळी झाली आहे ती सर्जेराव नलवडे अण्णांची सून अशा पद्धतीनंच झाली आहे. आणखी ओळख अशी की आपलं केदार उद्योग समूह आहे, तिथे आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामधली पहिली फाउंड्री आहे जिथे आपण रेल्वेचे पार्ट्स बनवतो, स्पेअर पार्ट बनवतो. आपले कास्टिंग जे आहेत ते आपल्या भारतभर पोचलेले आहेत. प्रत्येक रेल्वेला आपलं कास्टिंग जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक भागाशी, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाशी आपला संपर्क आपला आहे. जिथं रेल्वे दिसलं की तिथं आता आपल्या जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे की रेल्वे म्हणलं की श्री केदार हे नाव त्याला जोडलं गेलेलं आहे. अशा ह्या श्री केदारच्या मार्फत आम्ही 600 ते 700 लोकांचा आपण हे करतोय, रोजगार दिलेला आहे. त्याचबरोबर आपण ज्योतिसृष्टी फाउंडेशन ही पण चालू आहे, त्या माध्यमातून आपण बरेच उपक्रम राबवलेले आहेत. हा एक चांगला परिचय तर आहेच, तर याचबरोबर आपला शैक्षणिक प्रवास कसा होता त्याबद्दल आपल्याला. माझा शैक्षणिक प्रवास, माझं जे नर्सरी पासून ते डिग्री पर्यंत माझं BIT झालेलं आहे. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ते सगळं डॉक्टर डी वाय पाटील विद्यानिकेतन स्कूल असेल, डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक असेल, डिप्लोमा नंतर माझं डॉक्टर डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज असेल कोल्हापूर, माझा सगळा प्रवास हा तिथून झालेला आहे. मला सांगा, आपल्या घरामध्ये राजकीय चर्चा रंगतात का, आणि रंगत असतील तर ते कशा प्रकारे? राजकीय अशी चर्चा म्हणता येणार नाही त्याला, कारण अण्णांचं कार्य ज्यापासून चालू आहे ते राजकारणाची पार्श्वभूमीच नाही आहे एकतर. तर ते प्रत्येक घराशी, घरातल्या प्रत्येक माणसाशी जोडले गेले आहेत. मी जेवढा आता प्रचार केला, कुठलंही घर असू दे, एक सामान्य घर असू दे, अंथरुणावर असलेला माणूस असू दे, मी अशा बरेच लोकांना भेटले की त्या लोकांना नीट उठून आता चालता येत नाही, पण त्यांना अण्णांची ओळख आहे. मी अण्णांची सून म्हणून सांगितलं की ते माझ्या डोक्यावरून हात फिरवतात. मला इतके भरभरून आशीर्वाद मिळाले त्या गावाकडून, ते अण्णांच्या कृपेने मिळाले. त्यामुळे असं राजकीय चर्चा अशी रंगत नाही, पण ज्या आम्ही लोकांशी अण्णा खूप जोडले गेलेले आहेत. अण्णा म्हणा, आमचे हे म्हणा की खूप त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आमच्या घरापर्यंत, त्या अडचणीवर आमच्या चर्चा होतात की त्या प्रत्येक जनसामान्य माणसांच्या काय अडचणी असतील. घरोघरी एखादा माणूस आपल्याला जाता जाता भेटला, त्याने काय अडचण सांगितली तर ते घरात आमच्या चर्चा होतात. राजकीय अशा चर्चा होत नाहीत. अण्णांचं सामाजिक कार्य असो किंवा अण्णांचं भक्ती असो, धार्मिक कार्य असो, हे तर सगळा परिसर जाणतो. अगदी कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराला घंटी बसवण्यापर्यंत एक टनाची इतकं मोठं कार्य अण्णांच्या हातून होत असतेच. तर मला सांगा की आपल्या पाठीमागं म्हणजे माहेरी वगैरे असं काही राजकीय वारसा होता का? नाही, माहेरी असा राजकीय वारसा कोणताही नाही. सासरीही राजकीय वारसा असा कोणताही नाही. अण्णांच्या समाजकार्याबद्दल जर बोलायला गेलं तर अण्णांचं समाजकार्य किंवा आमच्या घरात जे सगळ्या श्रद्धा आहे देवावर, ती खूप अफाट आहे. म्हणजे आम्ही कोणाला घाबरत नसतो तर वरती बसलेल्या देवाला तर नक्कीच घाबरतो. काही काम करताना की चूक की बरोबर त्याच्यावर सोडून देतो, की म्हणजे देवाला घाबरूनच जे काय असेल ते करतो, की तो आहे, तो वरती बसलाय. अण्णांच्या बोलण्यात एकसारखं वाक्य असतं, डोंगरावर बसलाय तो बघतोय. त्यामुळं जे आम्हाला अण्णांकडून मिळालंय ते म्हणजे एक माणसं जपणं, माणसांशी जोडणं जाणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि एक देवावर विश्वास ठेवून आपलं काम आपण करत राहणं. म्हणजे तुमच्या पाठीमागं किंवा आता एक कसलाही राजकीय वारसा नाही, तरी सुद्धा तुम्ही या राजकारणामध्ये सध्या प्रवेश करता आहात. तुम्ही या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून उभा आहात. मग मला सांगा, आज राजकीय क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला लोकांचा काय अनुभव येतोय? खरं सांगायचं तर जेव्हा माझी उमेदवारी अण्णांनी सांगितलं की उमेदवारी तुझी घोषित करायची, त्यावेळेला मला थोडं टेन्शन आलं होतं, कारण राजकीय वारसा आपल्याला काहीच नाही.
पण अण्णा म्हटले नाही की आपल्याला हे करावं लागेल, समाजासाठी आपल्याला हे धाडस करावं लागेल, कारण आता ती वेळ आली आहे. कारण खूप अडचणी आहेत. लोकांनी खूप त्यांच्याकडे मागणी केली आहे की नाही अण्णा, तुमच्याशिवाय हा गावाला नेतृत्वच नाहीये. जर ह्या गावाला कोण आता विरोध करत असेल चुकीच्या गोष्टींबाबत, तर एकमेव नेतृत्व ते अण्णा आहेत. अण्णांच्या माध्यमातून भाजप आहे. भाजपच्या माध्यमातून हा विरोध होतोय. जे काय पाण्याच्या अडचणी असतील, आपले रोहित दादा किंवा अ, सागर सुतार दादा हे आपल्या त्या लोकांनी उपोषण केलं. तेही त्यांनी 39 दिवस आंदोलन केलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या विरोधाच्या होत आहेत, ते आपल्या भाजपच्या माध्यमातून होत आहेत. बाकी जर आता मी जेव्हा जनतेत जाते, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला त्या इतक्या आपुलकीनं असं वाटत नाही की त्यांना मी पहिल्यांदा भेटतीये. त्या इतक्या तळमळीनं, इतक्या मनापासून त्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण त्यांना एक तो विश्वास आहे की नाही, ह्या अडचणी कुठेतरी अण्णांपर्यंत पोहोचतील, कुठेतरी भाजप पक्षापर्यंत पोहोचतील आणि त्या आमच्या दूर होतील. त्या इतके प्रेमाने, इतकं मनापासून त्या अडचणी सांगतात की एका घरात 2 मिनिटासाठी जायचं म्हणलं तर तिथं 15-20 मिनिटं लागतात, की इतके ते मनापासून सांगतात की तिथून आपल्याला त्यांना डावलून जाऊ शकत नाही मी. तर ते पाण्याचा प्रश्न असतील, महिलांच्या तर सगळ्या पाण्याच्या प्रश्नावर खूप हे आहे की आमचा वेळ ते पाणी भरून ठेवण्यातच जातो. आता कुठल्याही घरात तुम्ही वाडी वस्तीवर गेला तर तिथं घरात पहिल्यांदा आत जाताना तुम्हाला बादली, बकेट, बॅरेल हेच पाण्याने भरलेलं दिसेल. म्हणजे आज जाताना जो पाहुणे मंडळी आले किंवा काय आलं, तर स्वागताचा जो कार्यक्रम होतो तो पाण्यापासूनच त्यांना चालू करावा लागतो, की अशी ही अवस्था आहे. तर इकडं आपण पोलीस कॉलनीची अवस्था जर बघितली, पोलीस कॉलनीमध्ये जागा घेऊन लोकांनी घरे इतकी बंगले छान बांधलेत की आतले इंटिरियर छान आहे, सगळं छान आहे, त्यांचं पोर्ट छान आहे, गार्डन छान आहे. पण गेटच्या बाहेर जर बघितलं तर दारात स्ट्रीट लाईट नाहीयेत. म्हणजे आम्ही जर तिथं छोट्या मोठ्या सभा जरी घेतलीत तर आम्ही तिथं फोकस लावायला लागतात. लाईट नाहीयेत, स्ट्रीट लाईट नाहीयेत, ओपन गटारी आहेत, काही काही ठिकाणी गटारीच नाहीयेत. सांडपाणी अक्षरशः खड्डे काढून हे केले, ते सांडपाणी आता जातं त्यांच्या बोरमध्ये. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे की लोकांची, आणि ते इतके टगमगून सांगतात की कोणीतरी त्यांचं ऐकावं, हे कोणीतरी ऐकावं त्यांचं, की 9 वर्षात त्यांनी खूप प्रयत्न केला सांगण्याचा. मला काही काही जण म्हटले, आम्ही नगर परिषदेत गेलो, खूप तक्रारी केल्या, पण कुणीही दखल घेतली नाही. तर त्यांना आता ते एक मार्ग मिळालाय कुठेतरी त्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचा. त्यामुळे ते इतक्या आपुलकीनं, इतकं ते बेधडक बोलतायत. लोक आता रस्त्यावर उतरून बोलतायत. अक्षरशः बायका, महिला ज्या आहेत त्या, मी दोन हुमऱ्यात जरी भेटल्या तरी मला म्हणतात की नाही, घरात या, एक 5 मिनिटं बसा, ह्या आमच्या समस्या पहिला तुम्ही ऐकून घ्या, ह्या कुठेतरी पोहोचवा. ह्यातून आम्हाला आता त्यांना त्या ह्याच्यातून वेळातून सोडवण्याची पडूसला गरज आहे. तर एकूणच वहिनी तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की तुमच्यामुळं इथला मतदार हा बोलका झालाय, बोलता झालाय, त्यांच्या समस्या तुमच्या पुढे मांडायला लागलाय. तर वहिनी, मला आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, या पलूस शहराचा, पलूसचा खरंच विकास झाला आहे का? मी जेवढं आता तालुका म्हणून जर पलूसगाव बघायला गेलं, आपण त्याला पलूसला तालुका म्हणतोय, त्याला नगर परिषदहून आपले 9 वर्ष होऊन गेलेत, तर त्या मानाने काहीही मला कुठेही विकास दिसला नाही. आपला मेन रोड जो आहे आणि बाजारपेठ एवढीच फक्त लकलकाट दिसतीये. बाकी जर तुम्ही आत कुठे गेलात तर ते एखाद्या साध्या खेडेगावात गेल्यासारखा भाग आहेत. कुठेही रस्ते नाहीत, पाणी नाहीत, लाईट नाही. एखादं लहान मुलांना खेळायला बाग नाहीये. महिलांना एक संध्याकाळी विरंगुळा म्हणून तासभर, अर्धा तास जाऊन मुलांना खेळवून आणतील असं कुठलंही स्थळ नाहीये. आपण डिजिटल युगात आहोत. आता युवा पिढी एमपीएससी, युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील किंवा अन्य कुठल्या परीक्षा देत असतील, प्रत्येकाकडे प्रत्येकाची परिस्थिती चांगली असेल असं नाही. कोण कष्टातून शिकत असेल, प्रत्येकाला मोबाईल घेताच येईल असं नाही. आता शाळेत 9वी-10वीच्या मुलांना सुद्धा मोबाईलची गरज पडतीये. त्यामुळे एखादं मी तर म्हणते, का डिजिटल वाचनालय होऊ शकत नाही पलूसमध्ये? का युवा पिढींना हे मिळू शकत नाही? का तुमच्या तालुका लेवलला हे होऊ शकत नाही? जिल्हा परिषद का तुमच्या डिजिटल होऊ शकत नाहीत? हे डिजिटल मग कधी पोहोचणार आहे आपल्या पिढीपर्यंत? जर आपल्या आता पलूसला हे मूलभूत गरजा आहेत, जे लोक त्यासाठी उद्रेक आहे त्याच्यामध्ये, पाणी, रस्ता, गटारी, स्ट्रीट लाईट, ह्या जर मिळत नसतील तर हे डिजिटलच्या लेवलपर्यंत आपण कधी जाणार आहे? ह्या डिजिटलच्या सोयी आपण कधी पोहोचवणार आहेत? आता आपण 21व्या शतकात जगतोय. युवा पिढी खूप पुढे चालली आहे, खूप फास्ट कॉम्पिटिशन चाललंय. मग ह्या कधी होणार?
आणि मुद्दे मांडायची झाली तर आता पलूस तालुक्याबद्दल आपला जो मंगळवारचा आठवडा बाजार भरतोय तिथं जर आपण बघितलं बाकीच्या आजूबाजूच्या नगर परिषदचं जर बघितलं आपण तिथं तुम्हाला इतकं छान व्यवस्थित व्यवस्थापन दिसेल. कट्टे आहेत, वरती शेड आहे त्याला. पावसाळ्यात लोकांचे शेतकऱ्याचे हाल होत नाहीत. ज्या महिला भाजी घ्यायला येतात त्यांचे हाल होत नाहीत. उन्हाचा त्रास होत नाही. आणि आपलं जर पलूसचं बघितलं तर पावसाळ्यात अक्षरशः चिखलात भाजी घेऊन शेतकरी बसलेले असतात, उन्हात बसलेले असतात. त्यांना पाणी बॉटल ते मी बघितले, मी स्वतः बाजार करते तेव्हा मी बघितलंय की एवढ्या मोठ्या बॉटल असतात त्याला ते पोत्याचं हे गुंडलेलं असतं पाणी थंड राहावं म्हणून. ते जर संपलं तर त्यांना ती भाजी तिथंच ठेवून ते पाणी आणायला परत जावं लागतंय, की इतकी वाईट अवस्था आहे. पावसाळ्याच्या वेळेला चिखलामध्ये ते बसलेले असतात. पाऊस अचानक आला की त्यांना भाजी सगळी एकत्र करत तोपर्यंत ती पाण्यातून अर्धी गेलेली असते. नाही म्हणजे शेतकऱ्यांना जगायचं कसं? इकडे पिकवायला पण कष्ट आहे आणि इकडे विकायला पण कष्ट आहे. मग तुम्हाला एक 9 वर्षात कुठेही भाजी मंडीची जागा का नाही मिळाली? त्याला व्यवस्थित शेड, कट्टे का नाही उपलब्ध झाले? राहिला प्रश्न महिलांचा अजून. महिलांना जर एखाद्या यात्रेला आल्या, पलूच्या यात्रेला आल्या किंवा धोंडीबाईंची यात्रा भरते, मार्केटमध्ये आल्या किंवा भाजी मंडईत खरेदी करायला आल्या, कधीही आल्या तर त्यांना स्वच्छतागृहही उपलब्ध नाही आहेत. महिलांची ही खूप मोठी समस्या आहे की स्वच्छतागृहच नाही आहेत त्यांना. अजून राहिलं प्रश्न आपल्या तलावाचा. तलाव नसून ती आता गटारगंगा झाली आहे. त्यामध्ये सगळं गटरीचं पाणी सोडलेलं गेलेलं आहे. ते जर तलाव तुम्ही व्यवस्थित त्याला सुशोभीकरण केलं तर ते आता पलूससाठी एक बसण्याचं ठिकाण, एक पर्यटन स्थळ होऊ शकतं. महिला तिथं किंवा जे वृद्ध लोक आहेत संध्याकाळच्या वेळी जे बाहेर फिरायला पडतात, रस्त्यावर ट्रॅफिक असतो, खूप गाड्या असतात, ते तिथं जाऊन बसू शकतात. लहान मुलं खेळू शकतात तिथं. पण हा विचार का कोणाला येत नाही काय कळत नाही मला. कारण 9 वर्षात तिथं काहीच तिथं प्रगती झालेली दिसत नाही. तलाव आहे ते आहेत असं पण म्हणता येत नाही. त्याची खूप वाईट अवस्था आहे. ती आता गटारगंगाच झाली. बाजारपेठ पलूची बघायला गेलं तर अनेक नागरिक तिथे येतात. आजूबाजूच्या गावातली येत असतील, आपल्या वाडी वस्तीवरची येत असतील. पण रस्त्याची इतकी वाईट अवस्था आहे की आजूबाजूच्या गावातले रस्ते सुद्धा चांगले आहेत. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत तिथं. पण आपल्या वाडी वस्ती बाजारपेठेची फार रस्त्यांची दुरावस्था आहे. सत्ताधाऱ्यांनी मागच्या वेळेला असे आश्वासन दिलं होतं की अजून एक दुसरी बाजारपेठ करू, जेणेकरून बाजारपेठेचा विस्तार होईल, पलूची प्रगती होईल. पण गेल्या 9 वर्षात तसं कुठेही काही झालेलं नाही. आहे याच बाजारपेठेचे रस्ते ठीक नाही आहेत तर अजून कुठली दुसरी बाजारपेठ ते करणार आहेत? ट्रॅफिकचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आता पोलीसमध्ये बघायला मिळतोय की आपल्या धोंडी महाराजांच्या मंदिरासमोर एक कन्याशाळा रोड जातोय, एक आपल्या पलूसकडे रोड जातोय, एक सारंगीवाडीकडे रोड जातोय. पण तिथं सिग्नल नाहीये. तिथं सिग्नल असणं इतकं गरजेचं आहे की सकाळची इतकी ट्रॅफिक असतं तिथं संध्याकाळच्या वेळेला. ऑफिस टाइम असते सकाळची, मुलं शाळेला जात असतात, महिला वर्ग जात असतो, सगळ्यांची जाण्याची गडबड असते, येण्याची गडबड असते. पण तिथं ट्रॅफिक सिग्नल नाहीये. त्यामुळं ऍक्सिडेंटचं, अपघाताचं प्रमाण तिथं वाढू शकतं. कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो. पण तिथं एक ट्रॅफिक सिग्नल असणं खूप गरजेचं आहे. वाडी वस्तीवरून जे नागरिक येतात बाजार करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी, इतके रस्ते ते खराब आहेत की तुम्हाला आमनापूरचा रस्ता सुद्धा चांगला दिसेल की इतकी रस्त्यांची, बाजारपेठेतल्या रस्त्याची इतकी दुरावस्था आहे. त्या वाडी वस्तीवरच्या रस्त्यांची कशी असेल? म्हणजे वाडी वस्तीवरच्या रस्त्यावर जाताना तर आम्ही अक्षरशः टॉर्च पाडून आम्ही गेलेलो आहे. रात्रीच्या वेळी आम्ही गेलो प्रचाराला, फार वेळ झाला नव्हता, 7-8च वाजले होते. तरी पण आम्ही सगळ्यांनी, आमच्याकडे जेवढी लोक होती तेवढ्या सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावले होते आणि त्या टॉर्च लावून आम्ही प्रचार केलेला आहे. अक्षरशः तिथे साप फिरतायत, आमच्याही पायातून साप गेलेले आहेत. मग तिथले नागरिक कसे राहत असतील, त्यांच्याकडे कोण बघणार आहे की नाही? तिथलं लोक जी रात्री अपरात्री आपल्याकडे नाईट शिफ्ट असतात किंवा अडीअडचणीला इमर्जन्सीला कुठे बाहेर जावं लागत असेल किंवा महिला गर्भवती असतील, त्यांना इमर्जन्सीमध्ये काय आजारी लोक असतील, तर तिथं गाडी पोचणार कशी, हा पण विचार केला पाहिजे सगळ्यांनी. समस्या तर आपण खूप सांगितल्या, पण या पलूस शहराचं असं वेगळेपण, असं वैशिष्ट्य किंवा अशी काय अस्मिता आहे जी आपल्याला खूप भावते? श्री समर्थ धोंडीराज महाराज व आई पद्मावती देवीच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही पलूसची पवित्र भूमी आहे.
तसेच स्वातंत्र्य सैनिक यांचा वारसा लाभलेली ही भूमी आहे. हुतात्मा स्मारक हे एक आपल्या ऐतिहासिक ठिकाण आहे, पण त्याची आता दुरावस्था अशी आहे की ते एक पार्किंगची जागा झालेली आहे. पार्किंगची समस्या खूप मोठी आहे पलूस गावामध्ये. पार्किंगसाठी एक ठिकाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पण इथे स्मारकामध्ये पार्किंग केलं जातं, ते एक चुकीची पद्धत आहे. ते स्मारक आपलं ऐतिहासिक स्मारक आहे, ह्याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे खूप मोठे संगीतकार होते. त्यांचं नाव जगभर झालेलं आहे. पण त्यांचं आपले दुर्दैव आहे पलुसकरांसाठी की त्यांचं एखादं छानसं स्मारक आपल्या पलूसमध्ये नाहीये. ते एक स्मारक असावं, ते एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपणं गरजेचं आहे. पलूस गावाची एक ऐतिहासिक 100 वर्षाची अशी परंपरा चालत आली आहे की श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी आपण कुस्ती मैदान भरवतो. त्या एक शोकांतिका त्यामध्ये अशी आहे की त्या पलूसमध्ये आपल्याला ती कुस्ती मैदान भरवण्यासाठी एक हक्काची जागाच कुस्ती मैदानासाठी आखाडा नाहीये. पण त्याचबरोबर आपण बघायला गेलं, आपली बाजूचे गाव बांबोडे असेल किंवा कुंडल असेल, त्या दोन्ही गावामध्ये कुस्ती मैदानाचा एक भव्य आखाडा आहे. भव्य मैदान त्यांनी त्यांच्या गावासाठी केलेलं आहे. पण आपल्या पलूसची शोकांतिका आहे की इतक्या वर्षाची आपली 100 वर्षाची परंपरा असून सुद्धा आपण अजूनही कुस्ती मैदान आपण शेवटच्या सोमवारी भरवतो श्रावणातल्या. पण त्यासाठी त्यांच्या कुस्ती मैदानासाठी एक हक्काची जागा उपलब्ध झालेली नाही. फार महत्वाचा असा पलूस शहराची ऐतिहासिक अस्मिता असणारा जे आखाडा आहे, तो 100 वर्षांची परंपरा असलेला ही कुस्ती मैदानाची परंपरा असलेलं, त्यासाठी जागा उपलब्ध होण्याचा हा जो मुद्दा आपण मांडला तो फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर मला सांगा, आपण महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवता किंवा यापुढे राबवण्याचा आपला मानस आहे? आता आपलं एक फाउंडेशन आहे, ज्योतिसृष्टी फाउंडेशन. त्याच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवलेत. जसे की आरोग्य शिबिर असेल, जिल्हा परिषदचे वही वाटप किंवा शालेय वाटप साहित्य असेल. त्याचबरोबर आपण वृक्षारोपण केलेलं आहे. पण महिलांसाठी आपण हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. काही महिलांना आपण त्यांच्या बचत गटानुसार बचत गट स्थापन करून दिलेले आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांना आपण छोटे मोठे उद्योग चालू करून दिलेले आहेत. गेले 6 वर्ष झालं एक उपक्रम आपण, छान उपक्रम आहे, तो राबवतोय. भाऊबीजला, प्रत्येक भाऊबीजला आपण महिलांना एक साडी वाटपचा कार्यक्रम करतोय. त्यामध्ये आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविका असतील, नगरपालिकेतल्या सेविका असतील, मदतनीस असतील किंवा आरोग्य ह्याच्यातल्या ज्या सेविका असतात ते असतील, अशा गोरगरीब जनतेपर्यंत आपण पोचतोय. त्यांना आपण ती मदत करतोय आणि त्यामुळे महिलांमध्ये इतका छान प्रतिसाद आहे की प्रत्येक महिला आता अण्णांना लाडका भाऊ ह्याच नावाने ओळखते. हा भाऊबीजेचा उपक्रम आपण असाच इथून पुढे ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली केदार समूह आणि ज्योतिसृष्टीच्या माध्यमातून इथून पुढे असाच आपण राबवणार आहोत. आता आपल्या इथे महिलांसाठी जर बघायला गेलं तर पलुसकरांच्या आशीर्वादाने आणि महिलांच्या सगळ्या आशीर्वादाने सांगेवाडीची जी वायनरी प्रकल्पाची बंद असलेल्या वायनरी प्रकल्पाची जी जागा आहे, त्यातली 5 एकर जागा जर आपल्या महिलांना मिळाली तर त्यामध्ये आपण 1000 महिलांच्या हाताला रोजगार देऊ शकू, त्यांना काम देऊ शकू. तिथं छोटे मोठे आपण घरगुती उद्योग चालू करू शकू आणि ते जे प्रोडक्ट बनवतात त्यांना आपण छान मार्केटिंग करू आपण त्याचं. जसं मी आता केदारचा उद्योग समूह छान पद्धतीने त्याचा सांभाळ करतेय, तसंच आपण त्याचा जे आता एकच प्रॉब्लेम आहे गावामध्ये, मी बऱ्याच ठिकाणी फिरले तर छोटे मोठे घरगुती व्यवसाय चालू आहेत पण त्यांना मार्केटला जागा नाहीये. त्या महिला एकच म्हणतात की आमच्याकडे ती कला आहे, आम्ही ते बनवू शकतो, पण त्याला मार्केटपर्यंत पोहोचायचं कसं हाच त्यांना अभ्यास नाहीये. तर मी सगळ्या महिलांना एक आश्वासित करते की मी एक चांगली मार्केट तुम्हाला मिळवून देऊ शकेन आणि आपल्या केदार उद्योग समूहातर्फे किंवा ज्योतिसृष्टी फाउंडेशन तर्फे किंवा भाजप पक्षातर्फे आपण त्याला एक छान बाजारपेठ देऊ. तुमचे सगळे प्रोडक्ट आपले सगळे जगभर जाऊ शकतील. काय काय प्रोडक्ट, आता मी मगाशीच एक प्रचार फेरीत गेले होते तर तिथे प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक महिला जे उद्योग करतायत
त्यांचे मसाले, सगळ्या प्रकारचे मसाले त्यांच्याकडे आहेत. त्यांना कालच त्या सांगत होते की कालच त्यांना एक्सपोर्टची पहिली ऑर्डर मिळाली आहे. तर असे बरेच महिला आहेत की त्यांना ते तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये किंवा त्यांना आपल्या पलूसच्या बाजारपेठपर्यंत सुद्धा पोहोचता येत नाहीये. तर आपण त्यांना ते कसं पोचायचं, कसं हे करायचं, आपण त्यांना ते सगळं मार्गदर्शन देऊ. एक आपण त्यासाठी महिला मेळावा घेऊ, त्यामध्ये आपण त्यांना प्रशिक्षण देऊ की कसं आपण ते मार्केटपर्यंत पोचायचं असतं, कसं तुमचे प्रोडक्ट विकले जातात, कसं ते विकायचे असतात, त्याची पद्धत कशी असते, त्या कला काय आहेत, हे आपण त्यांना सगळं मार्गदर्शन देऊ. महिलांसाठी तर खूप चांगल्या योजना आपल्या माध्यमातून राबवत आहात किंवा यापुढचाही तुमचा मानस खूप मोठा आहे, त्यासाठी तर आमच्या शुभेच्छा असतीलच. त्याचबरोबर आम्हाला सांगा की पलूस शहरासाठी आपलं काय विजन असणार आहे, कोणतं विजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरत आहात? पलूसचं विजन असं बघायला गेलं तर आता जो महत्वाचा उद्रेक आहे जनतेमध्ये, तो अन्यायकारक विकास आराखडा ह्याच्याबद्दलच आहे. तो आपण अन्यायकारक विकास आराखडा बदलू, योग्य ते न्याय सगळ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पाण्याचा जो मोठा प्रश्न आहे, 365 दिवस गावाला पाणी मिळणं हे त्यांची गरजच आहे, ते मिळालंच पाहिजे. रस्ते डांबरीकरण झालं पाहिजे, सगळे रस्ते हे डांबरीकरण झाले पाहिजेत. स्ट्रीट लाईट जे पददिवे आहेत ते प्रत्येक वाडी वस्तीवर पददिवे पाहिजेत. असं नको की लाईटचा खांब आहे आणि त्याला घरातलं बल्ब जोडलाय, ही अशी परिस्थिती काय पलूसची नसावी. कारण आपलं तालुक्याचं गाव आहे, एवढं तरी भान असावं सगळ्यांना. राहिला प्रश्न, हे 4 मूलभूत गरजा झाल्या तर ज्या आपल्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांच्या 2 हाताला रोजगार देणं हे अत्यंत इथं गरजेचं आहे. प्रत्येक महिलाची ही मागणी आहे की किती दिवस आम्ही उन्हात काम करायचं, शेतात काम करायचं. काही तब्येतीच्या तक्रारी होत आहेत, त्यातून त्यांना एक सावलीला छान काम मिळावं यासाठी आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. जसं मगाशी मी सांगितलं की 5 एकर जागेत आपण रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. काही महिलांचं इतक्या कला आहेत त्यांच्यामध्ये, काही महिला उन्हाचे पदार्थ करतायत, कापडी पिशव्या बनवतायत, काही महिला शिवणकाम करतायत, चटण्या, लोणची, पापड बनवतात, मसाले करतात, चटणी करतात, की त्यांना पण त्यांना आपण मार्केट प्लेस एक मिळवून, बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आणि ते आपण निश्चित देऊ. तेवढे भाजप पक्ष हा समर्थ आहे की आपण त्यांना एक छान बाजारपेठ मिळवून देऊ. महिला का त्यांनी चूल आणि मूल करावं, त्यांनी बाहेर पडावं, त्यांनाही बाहेर पडायचंय, त्यांना काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी त्या की आपल्याला भाजप पक्षाला एक मदतीचा हात मागतायत. आपल्या भाजप पक्षाकडे त्या योजना पण आहेत, त्या योजनांमार्फत आपण त्यांना स्टार्टअप बिझनेस करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊ की जेणेकरून त्यांना कमी खर्चात ते त्यांचा उद्योगधंदा चालू करू शकतील. पुन्हा आपल्याला शैक्षणिक जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या आपण डिजिटल करून घेऊ. का तर गोरगरीब जनतेला, त्यांच्या मुलांना डिजिटलचं युग बघायला मिळेल, कॉम्प्युटर शिकतील आपली मुलं, त्यांना ते ज्ञान मिळेल. बाहेर समाजात वावरताना त्यांना तो एक आत्मविश्वास असेल की ती मुलं की ही गावभागची मुलं नाही आहेत, कुठून तरी शहरातून मुलं आली आहेत, असं त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण होईल. त्यांना बाहेर पडताना तेवढा अशी त्याची खंत वाटणार नाही की हे आपल्याला का मिळालं नाही. ते आपली जबाबदारी आहे की त्यांना ते आपण जी शिकतायत मुलं, ही आपली जबाबदारी आहे पलूस नागरिकांची की त्यांना आपण ते मिळवून दिलं पाहिजे. आपण अशा पद्धतीने एक स्मार्ट पलूस बनवण्याचा प्रयत्न करू. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर एक संगीतकार जे आहेत, त्यांचं स्मारक असणं हे खूप गरजेचं आहे पलूससाठी. ते पुन्हा तलाव सुशोभीकरण, ते महत्वाचा मुद्दा आहे तो तलाव सुशोभीकरण. कारण त्या तलावाची वाईट अवस्था आहे, ते सुशोभीकरण झालं तर तिथे त्या परिसराचाच विकास होईल, आजूबाजूचा तिथल्या वस्तीवरचा विकास होईल. स्मशानभूमीची अवस्था मध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. खूप दुरावस्था आहे तिथं. म्हणजे आता मी ते वाक्य वापरत नाही की जाऊ दे, ते वाक्य नाही वापरत मी, पण स्मशानभूमीची अवस्था सुधारणं हे खूप गरजेचं आहे. आपली भाजी मंडई जी आहे ती बाजारपेठ पण आधुनिक करणं, थोडं कट्टे त्याला शेड देणं, ही पण ती एक गरज आहे आता पलूसची. वहिनी, आपण खूप मोठं विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरला आहात. आता मला सांगा, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किंवा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या माध्यमातून कोणकोणत्या योजना आहेत आणि ज्या तुम्हाला
चांगल्या प्रकारे राबवायचे आहेत असं तुमचं मानस आहे? आता सगळ्या महिलांमध्ये जी योजना सगळ्यांची लाडकी झाली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ती तर सगळ्या महिलांना मिळतीच आहे. ते त्यांचे हक्काचे म्हणून त्या हे करतायत. पुन्हा ज्येष्ठ नागरिक मोफत एसटी प्रवास योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठेही प्रवास करताना पैसे द्यावे लागत नाहीयेत. स्त्रियांकरता 50% तिकीट दरात सवलत आहे. पुन्हा जनधन योजना आहे. प्रत्येक महिलेचं बँक खातं आता आहे. पहिला बँक म्हणजे काय हे महिलांना माहित नव्हतं. पण ते ह्या सरकारनं त्या महिलांना तो जाणवून दिलं, की नाही तुमचं बँकचं खातं असायला हवं. प्रत्येक महिलाकडे आता स्वतःचं एक बँक खातं आहे. स्वच्छ भारत मिशन योजना आहे. ती पलूसमध्ये राबवणं खूप गरजेचं आहे. कारण स्वच्छ कुठेही स्वच्छता तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन ही योजना पलूसमध्ये राबवली गेलीच पाहिजे. प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. त्यामधून आपण युवा पिढीला एक उद्योगधंदा स्टार्ट करण्यासाठी स्टार्टअपला आपण त्यांना ती मदत होऊ शकते. स्मार्ट सिटी योजना आहे. डिजिटलायझेशन विभागाशी जिल्हा परिषद शाळा किंवा डिजिटल योजना वाचनालय हे मुद्दे मांडले. त्यासाठी आपल्याला डिजिटल इंडिया मिशन ही योजना आपण तिथं त्याच्या मदतीनं मदत घेऊन आपण ती राबवू शकतो. प्रधानमंत्री सुलभ विमा योजना आहे. भारत पेन्शन अटल पेन्शन योजना आहे. अशा बऱ्याचशाच योजना आहेत की त्या इथं पलूसच्या नागरिकांपर्यंत घरोदारी पोहोचत नाहीयेत. ज्या तळागाळातला नागरिक आहे तिथपर्यंत त्या योजनांचा लाभच गेलेला नाहीये. जर मी पलूस नागरिकांना आवाहन करते की ह्या सगळ्या सवलतींचा लाभ घ्या. आम्ही हे निश्चित प्रयत्न करू असं म्हणणार नाही. पण मी हे शब्द देते की ह्या सगळ्या योजना ज्या तुमच्या दारापर्यंत पोहोचलेल्या नाहीये, त्यांचा लाभ जे तुम्हाला मिळत नाहीये, त्या सगळ्या योजना आपण तुमच्या दारापर्यंत पोहोचवू. त्याचा लाभ तुम्हाला मिळू दे. जे शिक्षणासाठी असू दे, आरोग्यासाठी असू दे, वृद्धांसाठी असू दे, महिलांसाठी असू दे, अशा बऱ्याच योजना आहेत. त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणं हे त्यांची गरज आहे आणि ते त्यांचं हक्क आहे. धन्यवाद वहिनी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या पलूस नगर परिषदेसाठीच्या निवडणुकीमधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे. अशाच मुलाखतींसाठी तसेच वेगवेगळ्या अपडेटसाठी बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.